सन्माननीय नाथसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र कुटुंबात सेनेचा जोरदार काळामधून साहेबांचं स्वागत करायचं आज तुमचं दर्शन करण्यासाठी साहेब आज विचारून आलेले मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करावे. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. साहेब डायरेक्ट संबोधित करतात त्यामुळे जोरदार काळामध्ये त्यांचं स्वागत करतात. जमलेल्या माझ्या सर्व हिंदू बांधवांनो, मी आता इथे भाषण करायला आलेलो होतो. त्या दिवशी या मतदारसंघाची माझी कांजूरमध्ये तिथे सभा झाली आणि प्रत्येकाला मी सभा 15 दिवसामध्ये इतक्या सभा देणं शक्य नाही सगळ्यांना. आणि कांजूरमध्ये सभा झाल्यानंतर ते म्हणतात की एक सभा माझ्या कंदुरबाग नगरमध्ये पाहिजे मला. म्हणजे आज दिवसात 3 सभा लावल्या. मी म्हटलं की मला समजा भाषण नाही करता आलं तरी चालेल, पण मला त्यांचं दर्शन घ्यायचं म्हणजे घ्यायचं. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथून खऱ्या अर्थाने पक्ष उभा राहिला. तिथलंच ते माझं भाषण. आणि मग त्याच्यानंतर झालं ते अटक काही दिसत नाही. मी फार काही तुमच्याशी लंब चौडं बोलण्यासाठी पण मी आलेलो नाहीये. मी आज तुम्हाला फक्त एवढंच सांगायला आलेलो आहे. इथे आमचा विश्वजित तिकडे उभा आहे. हा विश्वजित नुसता उभा नाहीये. तुम्ही समजा की तुमच्या इकडे विक्रोळीमध्ये राज ठाकरे उभा आहे. या सगळ्या भागामधनं जाताना येताना कसे राहता तुमचं तुम्हालाच सौ. आत्ताही तिथे वाचवलं तुमचे डम्पिंग ग्राउंडचा काही सोयी नाही. तुमचा मुळात विचारच नाही. मी माझ्या बायकामध्ये मी सतत ते सांगतोय ना, निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी जिवंत राहून झालं दुसऱ्या दिवशी मेला तरी झालं. अहो इथून हायवेने जाताना आम्हाला त्रास होतो, तुम्हाला राहताना कसं नाही होत? अर्थातच होऊ शकत असणार. तुम्ही काय आतमध्ये घेता रोजच्या रोज. आणि तुम्ही सहन करता आहात, तुम्ही रागावत नाही, तुम्ही चिडत नाही, म्हणून हे माणसं अशी वागतात. तुमची काळजीच नाही. या निवडणुका जरा संपवू देत. मी तुमच्या नंतर ना तुमच्याकडचे ज्यांचा आपले कोणी पक्षाचे पदाधिकारी नाही पण पक्षाचे हितचिंतक आहेत, दुसऱ्या पक्षाचे हितचिंतक असलेले चालतील, अशा काही 15, 20, 25 लोकांना मी घेऊन नाशिकला जाणार. आणि नाशिकच्या हायवेवरून नाशिक शहरामध्ये शिरताना मला तुम्ही सांगून दाखवायचं इथे डम्पिंग ग्राउंड कुठे आहे. जर समजा तुम्हाला वास आला तर बघा, हायवेला लागून डम्पिंग ग्राउंड आहे. हायवेला लागून तुम्हाला वास नाही येणार.
त्या संपूर्ण डम्पिंग ग्राउंडचं आपण खत प्रकल्प केलाय. त्यातनं खत निर्माण होतं आणि नाशिकमधले आजूबाजूचे सगळे शेतकरी ते खत घेऊन जातात. महानगरपालिका खताचा व्यवसाय देखील करते तिथे. जे रोजच्या रोज तिकडच्या काय घंटा गाड्या लावलेल्या आहेत, तिकडच्या ज्या गाड्या आहेत, ते रोजच्या रोज कचरा जो गोळा करतात तो त्या डम्पिंग ग्राउंडला येतो आणि लगेच प्रोसेस सुरू होते खत बनवण्याची. नुसतं खत नाही, इथेनॉल बनवण्याची पण प्रोसेस सुरू होते. त्याच्यामुळे कचरा तिकडे राहतच नाही, कचराच राहत नाही म्हणतात. तो वाचणार बोलून हे रॉकेट सायन्स नाहीये. हे रॉकेट सायन्स नाहीये. फक्त ह्याला तुमच्याबद्दलचा, जनतेबद्दलचा एक जिव्हाळा लागतोय, आपुलकी लागते, त्यातनं या गोष्टी घडतात. की माझ्या लोकांना अशा प्रकारचं मी जगू देणार नाही. हे रोजच्या रोज घाणेरडे वास घेत आहेत, तो नाका तोंडातलं घेत आहेत. काय फुफ्फुसाचं झालं असेल तुमचं. याचं कारण तुमच्याकडे बघायलाच वेळ नाही. तुमच्याकडे रिडेव्हलपमेंट होत आहेत, अनेक ठिकाणी होत आहेत. माझी तुम्हा मराठी बांधवांना, बहिणींना माझी विनंती आहे, तुम्ही नाही रडत यायचं. जे डेव्हलपमेंट करायला येत आहेत ना, तुम्ही त्याला रडवायचं. माझे लोक आहेतच. अहो, तुम्ही इथे राहणारे, तुम्ही या महाराष्ट्राचे नागरिक, तुम्ही या महाराष्ट्राचे मालक, तुम्ही कसे रडताय? पण ही सगळे आमदार मंडळीची सगळे आहेत, ही सगळे बिल्डरांच्या खाली गेलेली आहेत. बिल्डराचं हित हेच या लोकांचं हित. तुमच्याकडे 5 वर्षानंतर यायचं, ह्यांच्याकडे सगळे ओबाडलेले पैसे तुमच्यावरती फेकायचे, हे त्यांचं काम. आणि मग आम्ही काय करायचं? आम्ही मतदान कसं काय करायचं? तर फोटोकडे बघून करायचं, फोटोकडे बघून. नाही आम्हाला दाखवणार काय? माननीय बाळासाहेब ठाकरेंचा फोटो दाखवणार आणि सांगणार की बघा बघा त्यांच्याकडे बघून मतदान करा. तुमच्याकडे काय बघायचं? माननीय बाळासाहेब आता आहे नाही, बरं झालं नाहीये. आज ते तर फोडून काढले असते सगळ्यांनी. ज्यांच्या विरोधामध्ये माननीय बाळासाहेबांची हयात गेली, ज्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या विरोधात, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही शिवसेना बसवली, तुमच्या गळ्यामध्ये माळ घालून घेतली मुख्यमंत्री पदाची. काही माननीय बाळासाहेबांचा विचार नावाची काही गोष्ट उरली? काही नाही उरली. या जातीपातीमध्ये विष घालवणारे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार आणि वर्षा गायकवाड आमच्या शिवछत्रपतींची मूर्ती हातामध्ये देत असताना त्या मूर्तीकडे पाहून न बघितल्यासारखं करणारे राहुल गांधी त्यांच्या मांडीला जाऊन बसतात तुम्ही त्यांच्याबरोबर का? फक्त तुमच्या स्वार्थासाठी, मुख्यमंत्रीपद मिळण्यासाठी. आणि निवडणुका आल्या त्या बाळासाहेबांचा तुम्हाला, माननीय बाळासाहेबांचा तुम्हाला फोटो दाखवायचा, ह्याच्यावरती मतदान करा. माननीय बाळासाहेबांचा चेहरा दाखवायचा. कारण ह्याला चेहरा दाखवायला लाज वाटते, ह्याच्याकडे चेहरा उरलेलाच नाही. माननीय बाळासाहेबांना आता काय वाटत असेल तिथे की जी शिवसेना मी इतक्या कष्टाबंद उभी केली ती आज कोणाबरोबर जाते? या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्याबरोबर जाऊन बसवलं तुम्ही आम्हाला. या काँग्रेस राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरती काढून बघा सगळी भाषणं. या सगळ्या निवडणुकीची आता विधानसभेची काढून बघा, लोकसभेची काढून बघा, माननीय बाळासाहेबांचं नाव तरी घेतात का बघा. ते बाळासाहेबांचं नाव घ्यायला ज्या लोकांना लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हा माणूस बसतो. व्हिडिओ काढतात हेलिकॉप्टर मधून तपासणी करताना बॅगेची.
त्या निवडणूक आयोगाच्या लोकांना तरी काही कळतं की नाही? कोणाची बँक तपासायची, कोणाची नाही तपासायची? ज्याच्या हातून पैसे सुटत नाही तो बँकेत पैसे घेऊन जाणार आहे. एवढं तरी सत्याला पाहिजे आतापर्यंत. अनेक शिवसैनिकांना विचारून बघा, अनेक उमेदवारांना विचारून बघा, पैसे सुटत नाही हातातलं, काय काय कोण घेऊन जाणार? काय तपासणार त्याच्या हातामध्ये? ही मंडळी सगळा महाराष्ट्राचा सत्यानाश करणार, सत्यानाश केलेलाच आहे मुळात. आणि यांचे जे उमेदवार उभे आहेत ना, ह्याच्यावर शिक्कामोर्तब करू नका. येणाऱ्या भविष्यातल्या महाराष्ट्राच्या पिढ्यानपिढ्या हे बर्बाद करून टाकतील. याला काही देणं घेणंच नाही गोष्टींशी. सगळं पैशा भोवती फिरतं, सगळं पैशा भोवती फिरतं. मला काय मिळणार, मला खुर्ची मिळणार का, मला पैसे मिळणार का, मग ह्याच्यामध्ये माझा वाटा किती? हे ह्यांचं तुमच्या जीवावरचं राजकारण. तुम्ही जे मतदाराला जे उभे राहता ना, उन्हातारामध्ये जे उभे राहता ना, रांगेमध्ये उभे राहता ना, हे तुमच्या जीवावरचं राजकारण. आणि नंतर ही माणसं तुमची नाही राहत, ही बिल्डरांची होतात. निवडणुका आल्या की तुमचे दाखवतात. राज ठाकरे त्यातला नाहीये. जे सत्तेत नसताना ज्या गोष्टी आम्ही करून दाखवलेल्या आहेत ना, सत्तेत नसताना, ज्या गोष्टीसाठी म्हणून मला जी अटक झाली होती आणि सगळ्या गोष्टी झाल्या होत्या ना, ते रेल्वेचं आंदोलन आठवून बघा. त्या एका रेल्वेच्या आंदोलनामधनं हजारो माझ्या मराठी मुलांना आणि मुलींना रेल्वेमध्ये नोकऱ्या लागले. हे खरं सत्ताधाऱ्यांचं काम आहे की माझ्या महाराष्ट्रामध्ये नोकऱ्या उपलब्ध होत आहेत, तर माझ्या महाराष्ट्रातल्या मुलांना मिळायला पाहिजे. पण लक्ष द्यायला हायकोर्ट मिळेल तुमच्या त्यांच्याकडे. आमचा पक्ष घ्यायचा, ह्याच्या नावडीला बांधायचा, नंतर त्यांच्या पक्षामध्ये कोणते आमदार फोडायचे, करोडोचा व्यवहार करायचा, दुसऱ्या पक्षात जायचं, तिकडनं घ्यायचं, तिसऱ्या पक्षाला बोलवायचं, त्यांना मांडीवर घेऊन लढवायचं. गेले 5 वर्ष हा जो तमाशा चालू आहे ना, मी तुमच्याकडे आज एवढ्यासाठी आलोय. मी काही लंबचवडं भाषण करण्यासाठी नाही आलोय. मी 2 गोष्टींसाठी आलो. एक म्हणजे तुमचं दर्शन घेण्यासाठी, आणि गेली 5 वर्ष या लोकांनी जो राजकीय तमाशा जो मांडला या महाराष्ट्रामध्ये, तो विसरू नका 20 तारखेपर्यंत. आणि या लोकांनी जो तमाशा केलेला आहे महाराष्ट्रामध्ये, याच्यावर जर समजा तुम्ही शिक्कामोर्तब केलं तर यांचा समज होईल की आम्ही जे केलं ते बरोबर केलं. आणि तो एकदा महाराष्ट्रामध्ये समज पसरला की त्याच्यानंतर या महाराष्ट्राला फक्त परमेश्वरच वाचतो. मग त्याच्यानंतर काही नाही होणार. मग तुम्ही ओरडा बोबला काय वाटेल ते करा. हे त्यांना हवं तसं राजकारण खेळणार. आज या पक्षात, उद्या त्या पक्षात, उद्या तिसऱ्या चौथ्या पक्षात, उद्या 5व्या पक्षात. असा महाराष्ट्र कधी नव्हता हो. हा गेल्या 5 वर्षामध्ये मी आता सांगितलं भांडून का, साधारणपणे 1975 साली जेव्हा आणीबाणी आली त्यावेळेला मी समज नाही म्हणणार मी, पण मला राजकारण उमजायला लागलं, समजायला लागलं नाही म्हणणार. आणि जसं मग पुढे मी पोटावर गेलो तसं मी अगोदरचं राजकारण वाचलं, पाहिलं, बघितलं. नंतरचं राजकारण प्रत्यक्ष पाहिलं. 1952 साली या देशामध्ये निवडणुका सुरू झाल्या. 1952 साली आणि 60 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झाला. आणि महाराष्ट्रातल्या या मुंबईसह संयुक्त महाराष्ट्रातल्या त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या निवडणुका सगळ्या सुरू झाल्या. मी तेव्हापासून 2019 पर्यंत मी अशा प्रकारचं महाराष्ट्रात झालेलं राजकारण किंवा इतर कुठच्या तरी दुसऱ्या राज्यामध्ये अशा प्रकारचं झालेलं राजकारण मी आजपर्यंत पाहिलं नाही. म्हणजे इतकी लोकांची प्रतारणा, लोकांच्या मताचा इतका अपमान मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. तो अपमान जर तुम्हाला परत करून घ्यायचा असेल, तुमचं मत तुम्हाला दिलं जावं. पण या सगळ्या गोष्टीतनं बाहेर यायचं असेल
केवळ तुम्हालाच नाही सांगत आहे, माझी महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे माझी, सगळ्यांना तपास करता, सगळ्यांना संधी मिळते किती वर्ष. या राज्याची सत्ता एकदा राज ठाकरेच्या हातात देऊन बघा, एकदा. नाही सगळ्यांना वरती आणली आहे तर बघा फक्त. मी जेव्हा सांगतो ना, या माझ्या पोलीस अधिकाऱ्यांवरती, माझ्या शिपायांवरती, सगळ्यांवरती माझा जो विश्वास आहे, खराच विश्वास आहे माझा, मनापासून विश्वास आहे. आज नाही बोलत आहे, निवडणुकीच्या तोंडावर नाही बोलत आहे, पक्ष स्थापनेपासून नाही, अगोदरच्या पक्षात असल्यापासून मी बोलतोय. सगळे ऍक्टिव्हिटी माहिती आहेत, सगळ्या गोष्टी माहिती आहेत, पण सरकारकडनं कोणत्या प्रकारचे आदेश येत नाही. मी तुम्हाला सांगतो, उद्या हातात पंचायत सत्ता आली ना, संपूर्ण सत्ता म्हणतात, संपूर्ण सत्ता, किडक किडक नाही, संपूर्ण सत्ता आली, या संपूर्ण पोलीस डिपार्टमेंटला मी 48 तास देईन. या मुंबईमधल्या, महाराष्ट्रामधलं जेवढी गुन्हेगारी आहे सगळी समोर नष्ट करा. एक केसेस तुमच्यावरती टाकणार नाही, एक केसेस तुमच्यावर पडणार नाही, कुठचीही गोष्ट तुमच्यावरती येणार नाही. जी काय असेल जबाबदारी मी माझ्या अंगावर घेईन. कोणाला पोचतोय, काय चाललंय, कोण राहतंय इथे, कोण येतंय, काही कशाला पत्ता नाहीये. याचा भांडू कसं आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स, टाटांच्या कंपनीचं आहे ना, यांचा एक रिपोर्ट आलाय आणि त्यांनी असं सांगितलं त्याच्यामध्ये की येणाऱ्या पुढच्या काळात बांगलादेशी मुसलमानांचं प्रमाण आणि म्यानमारवरनं येणाऱ्या रोहिंग्यांचं प्रमाण इतक्या मोठ्या, म्हणजे आता येतच आहेत, अजून येत आहेत, इतक्या मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे की पुढच्या साधारणपणे 10-15-20 वर्षात मुंबईमध्ये 49% खाली हिंदू येतील आणि 52% वरती मुसलमान जातील. काय कराल तेव्हा तुम्ही? या लोकांना कुठे वेळ आहे? याला कसा वेळच नाहीये. यांना फक्त माझ्या गळ्यामध्ये मुख्यमंत्री पदाची माळ घाला, मला खुर्ची द्या, सत्तेची खुर्ची द्या, मला पैसे घ्यायला लुटायला मला फक्त ताकद द्या. ह्यांचं राजकारण फक्त एवढ्या पुरताच बनले. आज कुठे कोण घुसलंय, कोण काय करतंय बघायला आमच्याकडे वेळ कुठे आहे? कोणालाच वेळ नाहीये, कोणी हात घालत नाही या गोष्टीमध्ये. मी ज्याला सांगितलं होतं या मुस्लिम पक्षाला लाऊडस्पीकर खाली आणा, बंद करा, नाही तर प्रत्येक मशिदीच्या समोर माझा भारत सैनिक जाऊन तिकडे हनुमान चालीसा म्हणे. उद्धव ठाकरेंचं सरकार होतं, म्हणजे त्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या किती अधीन गेलेत बघा. हे मी बोलल्यावरती माझ्या महाराष्ट्रामधल्या माझ्या सर्व जवळपास 17,000 माझ्या महाराष्ट्र सैनिकांवरती यांनी गुन्हे नोंदवले. 17,000. कारण सध्या मुसलमान मतात येतात का? हिंदूंची गरजच नाहीये. तेव्हा जर सरकारने साथ दिली असती, आज महाराष्ट्रामध्ये एकाही ठिकाणी तुम्हाला लाऊडस्पीकर दिसला नसता. या राज्याची सत्ता, अख्खी सत्ता माझ्या हातामध्ये द्या. 48 तासाच्या आत नाही लाऊडस्पीकर खाली उतरवले, परत राजकारणामध्ये येणार नाही, कोणी समोर तुमच्या येणार नाही. कधी एवढे प्रश्न असं कसं, इथे रोजगाराचा प्रश्न आहे, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे, लहान लहान मुलींवरती इथे बलात्कार होत आहेत, शेतकरी आमची आत्महत्या करत आहेत, आमच्या लोकांच्या जमिनी खालून काढल्या गेल्या जात आहेत, कोकणामध्ये आणि सगळ्या बाजूने सगळ्या जमिनी घेतल्या जात आहेत. कोणाला काही पडलेलं नाहीये तुमच्याबद्दल. आमच्याकडे कुंपणच शेत खाते, बाहेर त्याची गरजच नाहीये. आज मी एक महाराष्ट्राचं स्वप्न बघतोय, मी एका कळबळीने तुमच्याशी बोलतोय की सगळ्यांना संधी दिली ना आतापर्यंत, सगळ्यांना पाहिलं ना आतापर्यंत.
एकदा संपूर्ण बहुमत या राष्ट्राच्या हातात देऊन बघा. एकदा या राज्याची सत्ता हातामध्ये देऊन बघा. या जो आलोय तो तेवढंच एक आवाहन करण्यासाठी मी आपल्याकडे आलोय. येत्या 20 तारखेला कुठे केसावर घालू नका. कोणाच्याही इतरांच्या प्रचाराला हुरळून जाऊ नका. हे वाटते ते येतील, पैसे टाकतील, भांडीपुडी वाटतील, वाटते ते करतील, पण ते फक्त एका दिवसासाठी असेल. तुमच्या आयुष्यातील 5-5 वर्ष ही माणसं काढून घेतील. आणि आयुष्यातील 5-5 वर्ष जाणं म्हणजे कशाला म्हणतात हे न समजले की काही तुम्ही खुले नाही आहात. आज ही 20 तारीख येते. या 20 तारखेला येत्या 20 तारखेला हे एक असतो. बर, धन्यवाद. येऊन भेटणार का देणार हे फक्त सांगत. आमचा आज विश्वजित तिकडे उभा आहे. तसेच माझ्या महाराष्ट्रामध्ये अनेक उमेदवार उभे आहेत. माझी या कंदुकर नगरच्या माझ्या सगळ्या आदिवासींना, मतदारांना माझी विनंती आहे, आवाहन आहे की आपले जे कोणी नातेवाईक असतील, जे कोणी मित्र परिवारातले लोक असतील, जे कुठे महाराष्ट्रामध्ये राहत असतील, इतर ठिकाणी राहत असतील, त्या सर्वांना आपण फोन करा, त्याच्याशी बोला. आणि जिथे जिथे म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार उभे असतील तिथे आपण रेल्वे इंजिन या निशाणीवरती येत्या 20 तारखेला बटन दाबून माझ्या सर्व उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावं असं एक आवाहन आपल्या समोर करतो आणि आपल्या सर्वांची दिवसा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.